हॅलो? हॅलो? हॅलो. हां, बोला ना ताई. हां. मला काय वाटलं आज सुट्टी असते का? आज एक दिवसाचा रेस्ट दिवस असतो का तुमचा? नाही, असं काहीच नाही ताई. नाही का? रोजच असतं चालू. फक्त कधी काही हां. कामं असली तर मग नसते मी. अच्छा. हां. आता मध्ये हां. मोठ्या सासूबाई वारल्या, मग मी नव्हते. त्यावेळेला पर्याय नसतो. अच्छा. बोला ताई. हां. अनुभव शेअर ॲक्चुअली करायचा आहे? हां, हो, हो. अनुभव शेअर करायचा आहे मला. बरं. मी ॲक्चुअली आता 2-3 वर्ष झाली इकडल्या मुंबईला आली अच्छा. मुलासोबत म्हणून राहायला. म्हणजे हां, आम्ही हां. दोघं जण. अच्छा. ॲक्चुअली आम्ही मूळचे विदर्भातले आहोत. अच्छा, पण मग आडनाव का वेगळं असतं तुमचं? पांडे ना? हां, पांडे. म्हणून मी म्हटलं, मला वाटलं हां. अ, अ, हिंदी सायडर पांडे असतील. पांडे येतं ना, म्हणून म्हटलं अ, हां. हिंदी नाव आहे की काय असं, हिंदी भाषिक आहेत नाही, का? नाही. नाही, हं, नाही, 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 नाही. आम्ही हं. मराठीच आहोत, महाराष्ट्रीयनच आहोत. महाराष्ट्रीयन ब्राह्मण लोकं आहोत आम्ही. अच्छा, आणि अच्छा. इकडले आहे म्हणजे विदर्भातले, मूळचे विदर्भातले. हां, हां. तर आता कसं आहे की अनुभव शेअर करायचा म्हणजे आता पहिल्यांदा आमचं तिकडे ना गजानन महाराजांचंच खूप आहे. हो, विदर्भ हो, म्हणजे हो. नागपूरकडे, नागपूर, अकोला म्हणजे बरोबर. तिकडल्या साईडला. तर बरोबर. ते तर तिकडे तेच आहे लहानपणी सगळं. हां, हां. तिकडले तर आहेतच. हां. पण आम्ही आता इकडे 2-3 वर्षापूर्वी जरा मुलाचा प्रॉब्लेम झाला त्याचा. हां. म्हणजे लग्न झालं त्याचं 2022 मध्ये. बरं. हां. आणि तो मग दोघं नवरा-बायको इकडे मुंबईला आले. अच्छा. हां. हां, तर त्याला म्हटलं हा मुंबईला राहत आहेत, आपण नागपूरला राहू. असं असतं ना हो, साधारणतः. हो, हो, हो. तर मग त्याने आम्हाला एखाद म्हणजे 6-7 महिने, 5-6 महिने गेल्यानंतर हं. तो सारखा म्हणायचा, "आई, तुम्ही दोघं जण या ना इकडे राहायला. तुम्ही हं, इकडे या हं, ना हं. राहायला." हां, हां. माझं कसं इन्शुरन्सचं काम होतं. अच्छा, तर अच्छा. आणि यांची प्रायव्हेट सर्व्हिस होती. हां, तर हां, आम्ही हां. पहिल्यांदा इग्नोर केलं, की आहे आमचं घर-दार तिकडे सगळं आहे ना. मग बरोबर, कशाला बरं. यायचं इकडे नाही का? मग बरोबर. तो हं. तेव्हा तो सारखं म्हणायला लागला. तेव्हा मला काहीतरी जाणवतं म्हणजे आईला जाणवतं. नाही बरोबर. का आईला वडिलांना लगेच कळतं. मुलाचा टोन कळतो. हो, आवाजातला कमी जास्तपणा कळतो. हो. हं. बरोबर कळतं. तर हां. तो म्हणायचा, की तुम्ही आले तर मग घरात संध्याकाळी लाईट असतात, उजेड असतो. आम्ही आल्यावरतीच आम्हाला लाईट लावावे लागतात. म्हटलं, "हां, असं तर कधी बोलत नव्हता बघ." नाही हां, का? हां. हां, हां, म्हटलं, हां. "असं काय होतंय? असं काय होतंय?" तर हां. आम्ही दोघं म्हणजे मी यांना म्हटलं माझ्या मिस्टरांना, की "चला आपण जाऊया." तर हे म्हणे, "अगं ते राहतायत आपण कशाला?" म्हणजे असतं डिस्टर्ब ना नको प्रत्येक त्यांच्यामध्ये. हां. हां, हां, हां. हं. मस्त स्वतः एन्जॉय करायचं. कारण आम्हाला तसं काही एन्जॉय करायला मिळालं नाही म्हणजे हां. जबाबदारी होत्या आपल्यावरती तर आपण सांभाळत होतो हो, नाही का? हो. खरं आहे. अगदी बरोबर आहे. हं. आहे ना, म्हणजे माझ्याकडे 2 सासवा होत्या माझ्या म्हणजे एक मावस सासूबाई आणि सख्ख्या सासूबाई, हं, सासरे, हं, 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 हं. 3 नणंद, नणंदेचे 1 मिस्टर बापरे, असे बापरे! असे आमचे खूप जण होतो आम्ही घरी. हां, तर हां. आम्हाला काय ते आपल्याला जसं मोकळेपणा नाही मिळाला तसं या पोरांना अगदी. मिळाला बाबा. हो, हो. अगदी प्रामाणिक इच्छा असते. हां. तर मग म्हटल्याबरोबर मग आम्ही सगळं आम्ही पूर्ण शिफ्टच झालो. मुंबईला आलो. अच्छा, तर अच्छा. हां. पहिल्यांदा मी 2-3 महिने येऊन पाहिलं काय, तर मला हां. तिच्या वागण्यात ना थोडासा फरक जाणवायचा. पण असं असतं ना हो, आपण जशी अपेक्षा करतो तर आपल्यापेक्षा नाही का, हो, आजची हो. ही पिढी खूप वेगळी आहे. वेगळी आपली आहे पिढी बाबा. विचार नाही करू शकत आपण त्यांच्या काय खरं आहे. आहे की नाही? म्हणजे आता अगदी, आता मी पण 60लाच आहे. तुम्ही पण त्याच वयाचे आहात अगदी साधारणतः. बरोबर. बरोबर. तर आपल्या वयात वेगळं होतं, या वयात वेगळं. तर मी वेगळं. म्हटलं आपल्या असेल बा. जबाबदाऱ्या आपण शून्यातनं सगळं निर्माण केलंय. हां, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि हं. इकडे कसं होतं, की इकडे तसं काही नाही ना, सगळं अगदी छान रेडी. हातावात रेडीमेड सगळं मिळालेलं. हो, पण हो. ना तिला ना असं म्हणजे मी असं काही कोणाची चुगल्या-बिगल्या काही करत नाहीये, ते नाहीये. पण तिला ना असं ॲडजस्टच होत नव्हती. काय अच्छा, प्रॉब्लेम होता माहिती नाही. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि मग त्याच्यानंतर मी आली. मग "अगं, अगं असं नाही बेटा, असं करायचं, असं नाही बेटा, तसं करायचं." असं आपण 2-4 गोष्टी प्रेमाने सांगतो. सांगतो. हो. हो, आहे की नाही? हं. तर मग ते झाल्यानंतर
मग तिला राहिले दिवस अच्छा. माझ्या. हां. आणि मग आम्ही केलं ते डोहाळे जेवण असतं ना आजकालच्या पद्धतीत बेबी शॉवर केलं वगैरे सगळं व्यवस्थित केलं. सगळं. हां, हां, हां. हां. ते सगळं व्यवस्थित केलं आणि मग नागपूरला गेल्यानंतर हां. ती 8-10 दिवसांनी तिने फोन केला आणि इतक्या हां. विचित्र शिव्या दिल्या की मी तुम्हाला? हो. अय्या! माझा नाही. काही हां. कारण आणि नसताना? आणि खूप भांडली. मुलाशी खूप भांडली. अय्या! आणि हो. आणि हां. मग ते सगळं झाल्यावरती आम्ही आवाकून गेलो. अय्या! मग आणि मग आम्हाला काय वाटलं हा वास्तूचा दोष असेल म्हणून आम्ही घर बदलून पाहिलं. म्हणजे हां. आपण काय करतो आपल्या दृष्टीने सगळं. मी तिच्या हो, आईशी हो, बोलून हो. पाहिलं. काही फरक नाही पडला. अय्या! आणि मग हो. एवढं प्रेग्नंट राहिल्यावरती असं स्वतःवर हां. म्हणजे तर त्या मग हो. आणि मग आम्हाला असं वाटलं की बा हां. असतात ना हो आजकाल त्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी असे प्रॉब्लेम्स येतात नाही का हां, मुलींना. हां, 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 हां. असं आपल्याला वाटलं. म्हटलं बरोबर. आता ही नवीन असं असेल बुवा म्हणून आम्ही ते जरा हो, हो. मानसिक असेल बुवा आपण थोडंसं समोर जाऊन थोडंसं समजूतदारपणे घेतलं हां, सगळं. हां. घेऊ. मग हं. इकडे आल्यावरती मग आम्ही ना इकडे मुंबईला उल्वे म्हणून भाग आहे तुम्हाला नवी मुंबईमध्ये. हो, माझी सून तिथलीच आहे ना. हो का? हां. हां. तर तिथे एक समर्थ मंदिर आहे. हां, हां. तर काय झालं हे गुरुचरित्राचं पारायण दरवर्षी करतात. दरवर्षी बरं का. अच्छा, अच्छा. तर हं. इकडे आम्ही विचारलं गुरुचरित्राच्या पारायणाला कोणी ब्राह्मण जेवायला येऊ शकेल का? तर कोणीतरी सांगितलं. म्हणजे समर्थांनी पण आम्हाला कसं त्या मंदिरात बोलवलं. हां, हे हां. सांगायचा बरोबर. उद्देश आहे मला हं. की म्हणजे कोणी आहेत का गुरुजी तिथे आपण बोलवू आम्हाला ते ब्राह्मण जोडपं जेवायला घालायचं होतं. हां, तर हां, आम्ही हां. ना तिथे नंबर असतात असे खूप ठिकाणी की गुरुजी आहेत उपलब्ध वगैरे. तर हां, आम्ही त्यांना फोन केला त्या गुरुजींना एका अगोदर. हां. तर म्हणे नाही मी तुमच्याकडे जेवायला आल्यानंतर तुम्ही मला दक्षिणाच नाही देऊ शकत म्हणे तेवढी. तर हे म्हणे तुम्हाला जेवणाची दक्षिणा ₹500 पाहिजे, ₹1000 पाहिजे, 2000 पाहिजे, किती पाहिजे सांगा मला तुम्ही. तर बरोबर. मग त्या माणसाने फोनच ठेवून दिला. काय, म्हटलं काय? अरे फोनच ठेवून दिला. म्हणजे आलेच अय्या! नाही जेवायला आणि फोनच ठेवून दिला. मग अगं बाई! म्हटलं काय करावं? मग आम्हाला असं शेजारच्यांनी सांगितलं इथे मंदिर आहे म्हणे दत्त मंदिर आहे. त्यांनी दत्त मंदिर सांगितलं आम्हाला. अच्छा, अच्छा. तर हां. तुम्ही जा म्हणे तिथे. तर आम्ही गेलो. तर ते हं. निघालं समर्थ मंदिर. अरे वाह! हो, हो. इतकं सुंदर मंदिर आहे ते म्हणजे तुम्ही त्या मंदिरात अगदी छोटं आहे. पण हां. तुम्ही त्या मंदिरात गेला ना तर असं वाटतं की इथेच बसून जावं दिवसभर. अरे हां. हां, हां. पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या मंदिरात. हां, तर हां. मग आम्ही तिथे गेलो. मग आता कसं आपण दुःखी असलो की आपण साथ बरोबर. देतो ना गजानन महाराजांचं मंदिर नाही चला हां. समर्थांचं सापडलं असं वाटलं हं. आम्हाला हां बरोबर. पहिल्यांदा. हां. मग तिथे गेल्यानंतर हं. आपण अगदी छोटीशी जरी इच्छा पूर्ण बोलली तरी हां. ते होऊन जायचं म्हणजे असं. हां, हां, हां. अ, आता हा एवढा मोठा प्रॉब्लेम होता. मग त्या पोरीने काय केलं की हां. आमचं पोलीस ठाण्यात कंप्लेंट केली नागपूरला. अय्या! एवढ्यापर्यंत का म्हणजे झालं काय होतं? काहीही अजूनही आम्हाला माहिती नाही आणि मग कंप्लेंटमध्ये काय सांगितलं तिने? की माझी सासू सासरे एक हां. त्रास देतात आम्हाला मला अय्या! टॉन्ट मारतात स्वयंपाक करायला लावतात तर ती स्वयंपाक तिला येतच नव्हता. अच्छा. म्हटलं हे शिकेल काही गरज नाही ना हो आता आपण आहोत तर ये बाई नाही येत ना हरकत नाही पण हं. शिकायची इच्छा पाहिजे की नाही समोरच्याला हां, शिकायची तयारी हवी. नाही येत तर काही प्रॉब्लेम नाही. खरं आहे. हां, हां, आहे ना. तर बरोबर. तसं. पण तिथे म्हणजे काहीच नाही. मग आम्हाला तिथे त्यांनी बोलवल्यावरती हं. आमची तब्येत तिघांची अशी बिघडल्या. कारण आम्ही ना कधी ते पोलीस स्टेशन पाहिलं नाहीये आई आणि काहीच नाही. गं! आणि म्हणजे तुम्हाला गंमत सांगते माझी शुगर 300, 350. माझी अरेरे! लो शुगर होती ती 350. यांची शुगर 350. माझ्या मुलाला त्रास व्हायला लागला. अरे, अरे, अरे! मग मग कोणीतरी म्हणे नाही तुम्ही समर्थांच्या मंदिरात जा त्यांना तुम्ही तुमचं गाऱ्हाणं सांगा. हां, है हां, की हां. नाही? तर आम्ही स्वामींकडे. हां, स्वामींकडे. तर मग आम्ही गेलो. मग हं. गेलो तर तिथे संध्याकाळची ना 7 वाजताची परत अगदी 7 वाजता काटा गेला की हं. आरती असते. ओह! अच्छा. हां. हां, हां. तर आम्ही आरतीला जायचं. मग तिथे ना पद्धत इतकी छान आहे की हं. प्रत्येकाला आरतीचं ताट देतात करायला. म्हणजे अरे आरती वाह! ओवाळायला. हां, हां.
तर हा आम्ही सुरुवातीला गेलो, मग हळू आम्ही त्यांच्यातलेच होऊन गेलो. म्हणजे हा हा कधी कधी जायचं, मग तिथली झाडझूड करायची वगैरे, म्हणजे आपल्याला जे जे सेवा करायची आहे ती ती करायची. हो 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 तर मग हे सगळं आलं, मग इकडलं हे प्रकरण सुरू होतं. मग आम्ही नागपूरला चक्रा मारायच्या सारख्या, नाही का. अय्यो. आणि मग त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर त्यांनी पाहिलं आम्हाला आणि आम्हाला म्हणे, तुम्ही असे वागूच नाही शकत. म्हणजे हा, लगेच पोलिसांनी समजतं ना माणसं. हा हां, वगैरे सगळं झालं. मग तिने खूप, मग तिच्या हा जो ज्या कंपनीत जॉब करत होता त्या कंपनीत जाऊन तिने चौकशी करायला प्रयत्न केला. हा पण तेवढ्यात नाही आला ना. एमएनसी मध्ये छान, हा म्हणजे हा एमएनसी कंपनीमध्ये छान नोकरी लागत होती. हा हा तर मग तिने त्याच्यात धमकी दिली की तुम्ही मला 1 करोड द्या म्हणे. अय्या. हां, हा नाही तर मी डिव्होर्स देत नाही. मग आमची जी वकील होती तिने खूप हुशार आणि खूप प्रयत्न, म्हणजे हा बुद्धी देतात ना हा हा समर्थ. बरोबर. तर त्यांनी मग ती 50 लाखावरती आली. बाई गं. हो, आणि हो, पोटात तेव्हा बाळ. आणि पोटात बाळ. अय्या, पोटात काय बाळ, मग तिला, मृत्यू. शी 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 शी. आणि बाप. तिला मुलगी झाली. मुलगी झाली तर आम्ही आम्ही गेलो ना दवाखान्यात. आता आपलंच बाळ आहे, हो ते कितीही झालं बरोबर. तरी आपल्या मुलगा, आपल्या म्हणजे मुलाची मग मुलगी म्हणजे. प्रेग्नन्सीतच डिव्होर्स झाला. हो, अय्या. तरी तुम्ही गेले. झाली. नाही, मुलगी झाली तिला. हा मग आम्ही गेलो हॉस्पिटलला. हा तर आम्हाला ओळख दाखवायला तयार नाही. ते लोक कोणी बोलायला तयार नाही. अय्या. बाळाला हात लावायला गेला तर खूप इतकं की तिची आई, म्हणजे आपण कसं रस्त्याने जाताना अनोळखी आहोत ना, तशा टाईपचं ते बघायला लागले आमच्याशी. बापरे. हं. मग आम्ही, आणि मग काय केलं, तिकडनं मग सतत याला फोन करायचे, आदित्यला काहीतरी वाकडं तिकडे बोलायचं. मग हा होऊन जायचा डिस्टर्ब. कारण माझा मुलगा ना खरंच साधा आहे, खूप साधा म्हणजे आहे. डिव्होर्स झाल्यावर पण फोन करायचे. नाही, नाही, नाही. दिवस व्हायच्या अगोदर. अच्छा अच्छा. हा हा हां, फोन करायचे. मग हळू यांचे मित्र वगैरे जे आहेत, हम्म. तर हे त्याच्या तिच्या मामाकडे गेले. आणि अच्छा. या सगळ्या गोष्टींमध्ये माहिती आहे, आमच्या सगळ्या नातेवाईकांनी आमची साथ सोडली. असंच त्यांना असतं. जसं त्यांना जसं कळलं की ही पोरगी पैसे मागत आहे, हा. तसं लोकांना असं वाटलं की आम्हीच त्यांना पैसे मागू, किंवा मदत करावं. अय्या. हा. म्हणजे सख्ख्या बहिणी म्हणा, यांचे सख्खे भाऊ म्हणा, अरे कोणी अरे आम्हाला अरे. हळू बोलायचे. मग हळूहळू आमचा फोन आला, हां की मी बिझी आहे, हां मग मी नंतर फोन करतो. असं करत करत त्यांनी आमच्याकडनं दुरी बरं. साधली. म्हणजे हा, पैसे मागतील हे. डिस्टन्सवरती. हां, हा, तर तर केली. मग मी समर्थांना म्हटलं की हं. तुम्हीच आहे आता. आम्हाला तर काही कोणी वाली नाहीये, तुम्हीच आहे. हा 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 मग यांचे तो मित्र, हं. खूप यांच्या मित्रांनी इतकी मदत केली की ते जसे काही देव बापरे. आहेत आमच्यासाठी. मग त्यांनी सगळ्यांनी बोलून बोलून तिला 10 लाखावरती आणलं. अच्छा. हा 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 मग आम्ही आमचं सगळं सेव्हिंग, तिला जे तोळ्याचं मंगळसूत्र केलं होतं ते, हं. हं. तिला जे नेकलेस घेतले होते ते सगळं घेतलं. हं. पण आम्ही म्हटलं, कारण की काय होत होतं माहितीये का, हं. की याची नोकरी जायची वेळ आली. मग तिथे तिने तिने, कंप्लेंट करायला सुरुवात केली हो का? हो हो हो, अय्या, किती बदमाश निघाली हो. तो खूप बदमाश. बरं आमच्याच कास्टची. मग नंतर आम्हाला हळूहळू कळलं की ते गरीब होते लोक. म्हणजे यांनी, हो, पैशाने गरीब होते म्हणून गरीबाकडली पोरगी करायची, नाही का. एक हा हा असतं ना की समजूतदार असतात मुली, नाही का. बरोबर बरोबर. हा. आणि आम्ही काही खूप श्रीमंत नाही आहे. हं. बरोबर. पण पण तुम्हाला सांगण्याचा उद्देश मला एवढाच आहे की अगदी समर्थ इतके धावून आले की 1 वर्षात त्यांनी आमचा डिवोर्स करून दिला. अरे पण ती. आणि याला काय, याचा काय प्रॉब्लेम सांगत होती ती? समजा याचा, तुमचं असं आहे, हां, हां. पण त्याचा नाही, काय नाही. प्रॉब्लेम? त्याचा प्रॉब्लेम हे सांगत होती की याचं अफेअरच आहे. अय्या. आणि हा बाप. जो, म्हणजे माझा मुलगा आहे म्हणून नाही म्हणत, खूप सुंदर आहे दिसायला माझा मुलगा. म्हणजे अच्छा अच्छा. हा 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 म्हणजे त्यामुळे तिला हाही, तर संशय येत असेल. हो, पण संशय येत असेल म्हणजे काही अर्थच नाही ना. हो, ते पण माणसं असेल असेल. तर तू तसं वाग ना बाई म्हणा. हां, असं काहीतरी कारण सांगायला. पण हं. त्यांना फक्त पैसाच पाहिजे होता. मग नंतर कळलं की बघा. तिचे वडील खूप दूर दारू पीत होते. त्यांच्यावरती खूप कर्ज होतं.
हे आम्हाला अय्या! कल्पनाच नाही या गोष्टीची. अरे, 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 अरे! पण हं, अगदी कबूल केल्याप्रमाणे जसं हं. स्वामी समर्थांना म्हटलं आम्ही, की आम्ही तुमच्या दर्शनाला येऊ. हां. मग कोणी म्हणे घोराष्टक जे काही असतं, हो, घोराष्टक हो, हो. स्तोत्र आहे ना, गोरेष्टक ते ढोरे स्तोत्र. हां. हां, हां, हां. तर ते स्तोत्र, त्याच्यानंतर आपलं स्वामी समर्थांची पोथी, हं. त्याच्यानंतर गजानन महाराजांचं, जे मी अक्षरशः आम्ही म्हटलं नातेवाईकांनी दुरी साधली ना, आपण यांनाच जवळ करावं. बरोबर. म्हणजे आहे ना, हं, तर त्या याने हं. आमची त्यांनी सुटका करून दिली. अक्षरशः एका वर्षात आणि सगळेच जण आम्हाला जे कोणी बोलायचे, जे कोणी ऐकायचे, हां, "नाही मुलगी आहे ना, तर हां. मुलीचं पूर्ण त्या तुम्हाला द्यावंच लागेल, तुम्हाला करावंच लागेल. आता अरे 3-4 वर्षापर्यंत सुटकाच नाही होत." आई पण गं! हं, पण काय माहिती आमचे वकील होते ना, त्या काय हं, म्हणे, "आपण फॅमिली कोर्टात न जाता हं. आपण हायकोर्टात गेले ते अच्छा, लोकं. अच्छा. हां. याच्या नावाने कंप्लेंट केली ना, तर ती पोलिसांच्या थ्रू हायकोर्टात जाते म्हणे. हां. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. मग तिथून आम्ही सगळं लिहून घेतलं, हां. की आम्ही पैसे तर देऊ, आम्ही एक रकमी पैसे देऊ, हं, पण याच्यानंतर मुलीचा आर्थिक, मानसिक किंवा काय जे काही असतं, हं. शिक्षण, मुलीची काहीही जबाबदारी राहणार नाही. हं, हं, हं. तर ते सगळं करून घेतलं हं. आणि पण ती तयार झाली या गोष्टीला? हो, हो. तेच तर सांगून राहिली आहे मी. कमाल आहे हो. एका मुलीचे कमालच. वडील तिने हिरावून घेतले हो. हो, हो, हो. आणि आम्ही भयंकर डिस्टर्ब होतो. बापरे! 1-1.5 वर्ष आई गं! पण खूप मग आता काहीच संपर्क नाही तिचा? हां, काहीही संपर्क नाही. मग तिने लग्न वगैरे केलं का? केलं असेल. आम्हाला असं वाटतं. म्हणजे मी अच्छा. तिच्याशी बोलायची ना मधून-मधून. हां, का हां. गं? तर तिनं असं मला मैत्रिणीची उदाहरण द्यायची. माझी मैत्रीण ना डिव्होर्स घेते आहे. पण तिचं ना दुसरीकडे अफेअर पण सुरू झालं. हां, म्हटलं, हां. "अगं इकडे डिव्होर्स घेते आहे, इकडे अफेअर कसं काय सुरू झालं?" "असतात." "हो." म्हणे, "त्याला काय हरकत आहे?" म्हणे, "हे का पडलं?" म्हटलं, हां. "हे काय प्रकार आहे?" बघा. म्हणजे कमाल. नाही अ, म्हणजे तिचं काहीतरी असेल त्याशिवाय असं एवढं नाही करणार नाही का? काय कारण का? हो एका ना. मुलीचे तिने वडील हिरावून घेतले हो. हो. आणि हा हं. इतका डिस्टर्ब, इतका डिस्टर्ब. मग म्हणे मी लग्नच नाही करत. मग आम्ही हं, त्याला थोडं, हं, थोडं, थोडं, थोडं अजून व्हायचं आहे. हं, पण थोडं, हं. थोडं सेटल करत, करत आता मुली पाहतोय त्याच्यासाठी. बाई गं! म्हणजे बघा. म्हणजे कधीही पण अ, जाताना आणि तुम्हाला गंमत सांगू का? जसं कोर्टात गेलो. हां. कोर्टात गेलं की तिथे मला दिसायचंच एखाद्या कारवरती. हं. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आई गं! बघा. कुठे जातात हे? म्हणजे म्हणजे मी तुम्हाला अजूनही सांगते ना, तर अंगावरती माझ्या काटा येऊन राहिलाय, काटा की येतो. तुमचा आवाजच सांगतो ना हो ताई, की तुम्ही हो ना, कसं सफर केलं असेल. ते बोलण्यावरूनच समजतंय. नाही बाबा, कोणत्या मुलींनी असं नाही वागू. नाही वागू. आणि बरं सगळ्या गोष्टी आजकाल अवेलेबल असतात. हो, पोरांना काही असं आपल्यासारखं ॲडजस्टमेंट करायची नाही काही ना हो, गोष्टच सगळं नसते. आपण रेडी ठेवलेलं आहे त्यांना. सगळं रेडी ठेवलेलं आहे, की यांना हां, ठीक आहे. शिक्षण बरं ती काय करायची, ती म्हणे, की "नाही माझी आई गरीब आहे, तर मला पैसे तिला द्यावे लागतील." तर आम्ही म्हणायचो, की "हो दे. हां. आम्हाला काही गरज नाही ना तुझ्या पैशाची." तिला काही नाही का? भावंड नव्हते? तिला एक लहान भाऊ आहे ना, तो वकीलच करतो, वकिली शिकतोय तो. अच्छा, 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 अच्छा. मग तिला त्याच्यामध्ये नंतर फार पश्चाताप होईल ताई पण याचा. हो, हो, हो. होणार तो. होणार कारण तर आहे. एवढं सगळं चांगलं तिने झुगारलंय. त्या हो. एका विशिष्ट याच्यानंतर ना आई-वडिलांचं सगळंच ऐकू नये मुलींनी. आपला नाही, संसार पण सांभाळता आला पाहिजे. नाही सांभाळायला पाहिजे ना. मग आम्ही यालाही म्हटलं होतं, आदित्यलाही म्हटलं होतं म्हणजे माझ्या मुलाला, हां, की तुम्ही दोघं जण वेगळे राहा, नाहीतर आम्ही हां. बाजूला राहतो. हां, हां, पण हां. अहो तिला स्वयंपाकही करायचा नव्हता घरात. बघा. ठीक आहे. नका करू. तुला पोळीवाली लावून देते. हां. मग मी भाजी केली तर आदित्यने कुकर लावला पाहिजे. हं. मी ही झाडझूड केली तर त्यांनी भांडी घातले पाहिजे. हं. तू सकाळी 8:30ला जाईल आणि रात्री 9:30ला घरी येईल आणि मग त्याच्यानंतर मी कामं करेल का? आणि तू मग घरात आहे. ती घरात असून? हो. अय्या! मला वाटलं जॉब करत होती की काय?
नाही, नाही करत होती जॉब, पण मग तिला कधीच मध्येच डोकं दुखायचं तर ती घरी येऊन जायची. हां, 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 हां. 10 ते 5 जॉब असताना ती कधी-कधी 4 वाजताच घरी यायची, कधी-कधी 3 वाजताच घरी यायची. काय अरे टकळ-टकळ. बापरे! जाऊ दे, स्वामींनी सुटका केली तुमची. स्वामींची सुटका केली, हं. स्वामींची सुटका केली. पण बाबा त्या बाळाला तिने नीट सांभाळावं. हां. नाही मला पण हेच वाटतंय खूप मध्ये-मध्ये ना खूप आठवण आली ना, म्हणजे मी तिला अगदी 2.5 तास, 3 तास वगैरे पाहिलं असेल त्या लहान बाळाला. हां, हां. आणि मुलालाही पाहू नाही दिलं तिने. 2.5-3 तासाच्या वरती आम्ही पाहिलं नाही. खूप गोड दिसत होती. म्हणजे अजूनही आई माझ्या डोळ्यात गं! अजूनही माझ्या डोळ्यासमोर तिचा तिच्या चेहरा आईला येतो. कसं काय वाटलं नसेल ओ? अहो, आईलाच पैसे पाहिजे होते. आणि हां. मग आजूबाजूची कॉलनीतले लोकं म्हणत होते, हं, की आम्हाला कळलं मग कुठून तरी, की हं. बा ते आता सोर्सेस असतात ना हो, कुठून हो, तरी हो. आपल्याला कळतं. बरोबर. हो. ते म्हणे, की मायलेक मस्त हसत होत्या म्हणे, आता पैसे मिळाले आहेत. 5 हं. तोळ्याचं मंगळसूत्र घेऊन दिली. आई तेही गं! बुडलं असलं. बघा. आणि म्हणजे मी इतक्या मेहनतीने तो पैसा कमवलेला आहे, गंमत नाही सांगत. मी इन्शुरन्सचं काम करत होती. आई गं! रोज दिवसभर फिरून, 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 फिरून आई पैसे गोळा करायचे गं! आणि जमा करायचे किंवा नको. एवढा कष्टाचा पैसा तिने, पण हे चुकीचं आहे तिचं. चुकीचं आणि आहे, पण देवाने तिला बुद्धी द्यावी म्हणून खूप प्रयत्न केले आम्ही. खूप प्रयत्न केले. बापरे! म्हणजे आम्ही अक्षरशः गेलो तिथे हं, हं. बोलायला त्यांच्याशी डिव्होर्स व्हायच्या अगोदर, किंवा काय झालंय नेमकं, ही का बरं अशी वागते. हां, हां. तर आमच्या दोघांचं म्हणजे आमच्या दोघांना नवरा बायकोचं बोलणं व्हायचं. तर ते मी म्हणायचे, अहो नाही त्या बाळंतिणीमध्ये ते हां. असायचं ना थोडंसं हां. डोक्यावरती परिणाम होतो नाही का हो हां, थोडासा हां, 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 काहीतरी. हां. मला काय म्हणतात ते मला आता सांगता नाही येत आहे. तसं पण काहीतरी झालं ते. प्रेग्नन्सीत नाही होत ताई असं. ते हां. डिलिव्हरी नंतर होतं. प्रेग्नन्सीत नाही होत असं काही. हो का? हं. मी डिलिव्हरी नंतर होतात मुली थोड्याशा डिप्रेशनमध्ये जातात. हां, हां, हां. मेंदू हलका होतो असं म्हणतात. असं पण म्हणतात. प्रेग्नन्सीमध्ये तर उलट अ, खुश असतात त्या. खूप खुश असतात ना. तेच तर मी सांगून राहिली की मग काय प्रॉब्लेम काय होता? मग हां. नंतर मग आम्ही गेलो होतो मग. गेलो हं. होतो तिच्याकडे. हां. इतके भांडले ते लोकं आमच्याशी, की अय्या! अरे बघ, तिच्या अंगावरती ओरडून, त्यांच्या अय्या! अंगावरती तिचा लहान भाऊ धावून, तिच्या अय्या! मावशीने आणि मला पकडून ठेवलं. अय्या! माझे हात पिरगाळले आणि अय्या! हे लोकं बोलूनच राहिले, बोलूनच राहिले. मग ऐकायला मध्यस्थी तयार कोण होते? त्यांना बोलायचं ना ताई. हो, ते मध्यस्थीलाही ऐकायला तयार नव्हते. यांचा मित्र होता मध्यस्थी, त्यालाही घेऊन गेलो होतो आम्ही. हां, हां. मध्यस्थी म्हणजे ॲक्चुअली कसं असतं, हे जे विवाह मंडळ असतं ना, त्याच्यातून आमचं लग्न त्याच्यातून. ठरलं. अच्छा, अच्छा. हां. पण तो असं नंतर लग्न झाल्यानंतर नाही का, "अरे मी ओळखतो बा." म्हणजे असं ओळखतो म्हणजे हं. आता असं सहज ओळखतो. काही खूप फॅमिलीवर नव्हता तो त्यांची. बरोबर, पण बरोबर. ओळखतो बा. हं, हं, हं. तर जसं अगदी मला मारायला धरून, मला पकडून वगैरे आई इतकं गं! करून आणि असं करून मग शेवटी माझ्या मुलांनी मला अक्षरशः खेचून तिथून बाहेर काढलं. म्हणजे जसं तुम्हाला आता आली आपण कल्पना असं आली ती मला. हो का? बापरे! कमाल आहे हो ताई. आम्हाला म्हणजे जसं ते नळावरची भांडणं असतात ना, आपण तसं. पिक्चरमध्ये हां, हां, पाहतो. हां. चाळीतली फक्त ते म्हणजे नळावरची. हां. हो, हो, हो. चालेल. केसं-बिसं ओढतात. बाई गं! भयंकर फक्त केस नाही ओढले त्यांनी, पण माझा हात-बीत पिरगाळून मोकळं करून बापरे, बापरे, बापरे! या वयामध्ये या वयामध्ये. आपण काय आणि ना स्वप्न बघतो. आणि सगळे एज्युकेटेड लोकं. माझा मुलगाही आर्किटेक्ट झालेला. त्याने आर्किटेक्टमध्ये म्हणजे तुम्ही हां, हां. पी-जी केलेलं आहे. खूप हां, हुशार आहे तो. हां, म्हणजे हां. स्कॉलरशिप वगैरे मिळालेली आहे त्याला. अरे वाह! जाऊ दे. त्याच्यावरती जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं आणि हो. स्वामींनी सुटका केली. हो, पुढचं हो. काही स्वामींनी वाढवलं नाही हो, अजून. वाढवलं नाही. मला सगळेच जण म्हणायचे ना, अक्षरशः तुम्हाला गंमत सांगते, एका वर्षात त्याचा डिव्होर्स झाला. हं. पण ना तिने प्रेग्नन्सी नाही राहू द्यायला पाहिजे होती. हां, एक्झॅक्टली. नाही, मग नंतर लक्षात आलं, का बरं असं ठेवलं असेल, का बरं? तर म्हणे
ती पण एज्युकेटेड आहे म्हणजे शिकलेली आहे, ती पण आर्किटेक्ट आहे मुलगी. अच्छा. तर हां, तर मग सगळेजण म्हणे की नाही इथे प्रेग्नन्सी म्हणजे बाळ असल्याशिवाय पैसे नाही मिळत म्हणे. आजकाल अच्छा. म्हणजे म्हणजे सगळा अभ्यास पूर्ण तिने सगळं केलं प्लॅनिंगने. हो, 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 हो. आई आम्ही गं! पण त्या लवकर कसं काय दिवस राहिले आजकाल नाही राहत ना लवकर म्हणजे हे हां. लोकं प्लॅनिंग करतात ना मुलं हो, मुलं नाही का हो. हो, ॲक्सिडेंट किती प्लॅनिंग करतात. पटकन हो, होऊन तर देतात हल्लीची मुलं. हो ना. बापरे! म्हणजे काय कठीण परिस्थिती झाली आहे. खरंच हे कठीण. कलियुग आहे हो. खरंच कलियुग आहे. खरंच खरंच कलियुग आहे. कलियुग आहे आणि म्हणजे आपल्यासारखी साधी भावनांची किंमतच राहिलेली नाही. नाही, नाही. हं. अजिबात नाही. अजिबात हं. नाही. म्हणजे एखादी आणि आम्हाला कशी मुलगी नाही ना, हा एकटाच मुलगा तर आम्हाला ना दोघांनाही खूप अप्रूप तिच्याबद्दल. आई इतकं गं! केलं की ते केलं कुठे ठेवून कुठे नाही असं वाटत होतं आम्हाला. आई गं! तर आम्हाला सगळेच जण म्हणे, "तुम्ही खूप जास्ती लाड केले ना म्हणून डोक्यावरती बसली म्हणे." हो. असं पण होतं खरं आहे. असं पण होतं. हं. आणखीन आणखीन एक माझा खूप भयानक अनुभव आहे. तो सांगते मी. म्हणजे गजानन महाराजांच्या बाबतीतचा आहे तो. हां. मग तो सांगू सेपरेट का? सांगा ना ताई नंतर. बरं, बरं. हा झाला का वेळ झाली आपली? नाही वेळेचं नाहीये, पण हा एक सेपरेट होईल आणि तो एक हां. सेपरेट घेऊ घेऊ आपण. हं? चालेल, 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 हां? चालेल. श्री स्वामी हो, समर्थ ताई. चालेल. चला. हां? श्री स्वामी समर्थ. चला छान वाटलं. माझं मन मोकळं मला झालं. पण हो, स्वामींपर्यंत पोहोचलं तुमचं हे. स्वामी हो ना. नक्की त्याच्यासाठी छान मुलगी देतील बघा. अगदी, अगदी. होणारच होईल. धन्यवाद. छान होईल होणारच. तुमचं. हां? श्री हो. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.